आणि एक ब्रेकिंग न्यूज आहे। मोमोज खाल्ल्यामुळे कुर्ला परिसरामधील 16 जणांना फूड पॉइझनिंगचा त्रास झाला होता। कुर्ला इथल्या भाभा रुग्णालयामध्ये 14 जण दाखल झाले आहेत। दोघांवर ओपीडीच्या माध्यमातून उपचार केले जात आहेत, तर उलट्या, जुलाब, ताप, पोटदुखी आणि चक्कर येण्याचा त्रास झाला होता त्यांना। कुर्ला पश्चिम सुंदरबाग परिसरामध्ये मोमोज खाल्ल्यामुळे 16 जणांना फूड पॉइझनिंगचा त्रास झाला। या सर्वांना उलट्या, जुलाब, ताप, पोटदुखी सुद्धा झालेली होती, त्याचबरोबर चक्कर येत होते। हा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना वैद्यकीय उपचारासाठी कुर्ला इथल्या भाभा रुग्णालयात आणण्यात आलं। एकूण 16 जणांपैकी 14 जणांना रुग्णालयामध्ये दाखल केलंय आणि दोघांवर ओपीडीच्या माध्यमातून उपचार करण्यात आले। संपूर्ण घटनेची माहिती मिळताच मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिरगे यांनी भाभा रुग्णालयामध्ये भेट दिली आणि रुग्णांची विचारपूस केली। तसंच डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली आहे आणि त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची संपूर्ण माहिती घेण्यात आली। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राजेश शिंदे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। राजेश, काय सांगाल? मोमोज मधून विषबाधा झाल्याचं कळतंय, नेमकं काय प्रकरण आहे हे? राजेश, आवाज येतोय? माझा आवाज त्याला हां, बोला बोला। तर एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रभर फूड अँड ड्रग्स जे डिपार्टमेंट आहे हे अतिशय तत्परतेने कार्यवाही करताना दिसतंय। मात्र अशातच अन्नामध्ये एक प्रकारची ही विषबाधा झालेली आहे। मोमोज हा जो एक प्रकार असतो, त्या मोमोज खाल्ल्यामुळे कुर्ला पश्चिम येथील तब्बल 16 जणांना जी आहे ती विषबाधा झालेली आहे आणि त्यांना भाभा या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। मोमोज खाल्ल्यानंतर त्यांना उलट्या, जुलाब, पोटदुखी, ताप, चक्कर असा स्वरूपाचा एक त्यांना गंभीर त्रास सुरू झाला आणि त्यामुळे त्यांनी जेव्हा स्थानिक रुग्णालयात डॉक्टरकडे ते तपासण्यासाठी गेले असं त्यांना या प्रकारची विषबाधा झाल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर त्या 16 पैकी 14 जणांना जे आहे ते भाभा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे आणि नेमका आता ही विषबाधा कशामुळे झाली त्याचा तपास जो आहे तो महापालिकेकडनं केला होता। आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिरगे यांच्याकडनं त्या रुग्णांची प्रत्यक्ष जाऊन विचारपूस करण्यात आलेली आहे। त्या जे त्यांचं तपासणी करतात, उपचार करतात त्या डॉक्टरांची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे आणि नेमकं विषबाधा कशामुळे झाली, मोमोज मध्ये अशा प्रकारची ही प्रकार एवढा गंभीर कारण आहे। एकूणच राजेश, असं म्हणता येईल की एफडीएची कारवाई एकीकडे सुरू आहे, तर दुसरीकडे हे जे पदार्थ आहेत त्याच्यामुळे लोकांना त्रास होताना सुद्धा आपल्याला दिसून येतोय। याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। पाहूयात पुढची बातमी। जुन्नर तालुक्यामधील काळवाडीमध्ये विद्यार्थ्यांना वाटप होणाऱ्या पोषण आहाराच्या साहित्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे। निकृष्ट दर्जाचं साहित्य वाटप होत असल्याची तक्रार सरपंच तुषार वामन यांनी एफडीएकडे केली आहे। 20 ऑगस्टला जिल्हा परिषद शाळेमध्ये पोषण आहारांचं साहित्य घेऊन आलेल्या टेम्पोची पाहणी केली, त्यावेळेला साहित्य खराब असल्याचा आरोप करण्यात आला। त्यानंतर एफडीएच्या भरारी पथकानं काळवाडीमध्ये येऊन या साहित्याचे नमुने ताब्यात घेतले। हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आणि अहवालामध्ये साहित्य निकृष्ट असल्याचं स्पष्ट झाल्यास संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे। याआधी सुद्धा पुणे जिल्ह्यामधील एका अंगणवाडी सेविकेनं विद्यार्थ्यांना दिला जाणारा जो पोषण आहार आहे तो कशा पद्धतीनं निकृष्ट आहे हे समोर आणण्याचा प्रयत्न केला होता आणि आता पुन्हा एकदा तसाच काहीसा प्रकार जुन्नरमध्ये आपल्याला दिसून येतोय। काय आता केलं पाहिजे आता त्या उर्वरित अन्नाचं? तो त्यामुळेच आपण तो जप्त करून ठेवणार आहे आणि रिपोर्ट आल्यानंतर त्याप्रमाणे पुढे त्याची कारवाई होते। सर, आता जे वाहन जे अटकावून ग्रामस्थांनी ठेवलेलं आहे त्या याच्यामध्ये सुद्धा काही धान्यामध्ये किडे आढळून आलेत, मग आता त्या वाहनाचं किंवा त्यातल्या अन्नधान्याचं काय? वाहनातला माल जप्त करून ठेवणार आहोत आपण।